अजित पवारांचे चुलत पुतणे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे कार्यकर्ते श्रीजित पवार यांनी बारामतीमध्ये पत्रकार परिषद घेऊन अजितदादांसोबत झालेल्या संभाषणाची रेकॉर्डिंग ऐकवत हा शेवटचा संवाद होता असा दावा केलाय। अखेरच्या कॉलमध्ये अजित पवारांच्या सोबत संभाषण झाल्याचा दावा श्रीजित पवार यांनी केला। आपण केलेल्या मेसेजला अजित पवारांनी कॉल करून उत्तर दिलं होतं असा दावा देखील श्रीजित पवारांनी केलेला आहे। विमानाचं बारामतीमध्ये लँडिंगच्या आधीच अजित पवारांनी नेटवर्क आल्याच्या नंतर श्रीजित पवार यांना कॉल केला होता असं त्यांचं म्हणणं आहे। अजित पवारांच्या विमानाचा अपघात सकाळी 8:46 झाला आणि त्याआधी 8:37 हा कॉल झाल्याचा दावा श्रीजित पवार यांनी केलेला आहे। तर या कॉलमध्ये सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन जाण्याची अजित पवारांची भूमिका होती आणि याबाबतच अजित पवार श्रीजित पवारांच्या सोबत फोनवरनं बोलत होते। मला फोन आला, मी जस्ट माहिती नसतं, काही नसतं, काहीतरी आम्ही पण सगळ्या जाती धर्माला बरोबर घेऊन जातो बाळा। आहे दादा, म्हणजे मला जे वाटलं ते मी तुमच्यासाठी मान्य आहे, परंतु त्याच्यात तसं नाही। आज आपण आता बरोबर आहे, परंतु त्याच्यात माळी समाजाला मी जिल्हा परिषदेची उमेदवारी आता 15 सुप्या गटातनं दिलेली आहे। तिथं ओबीसीच रिझर्वेशन होतं, बाकीच्यांनी दिलं नाही, ते तर पक्षाने दुसरेच दिलेले। त्या पद्धतीने आपण केलेलं आहे। ओके, चालेल दादा, तुम्हाला जो योग्य वाटतं तो निर्णय अंतिम झाला। ठीक आहे, ओके, थँक्यू। 34 मिनिटांनी अजित पवारांनी संवाद साधलेला, 1 मिनिटाची ती ऑडिओ क्लिप आहे। जर अपघात 8:42-43 ला घडला तर 5-6 मिनिटं अगोदर दादा विमानातून संवाद साधताय। आता मी कसं काय त्याच्यावरती बोलणार? या तांत्रिक गोष्टी आहेत, जी चौकशी आता त्या संदर्भात करतात, त्याच्यासमोर या सगळ्या गोष्टी आल्या पाहिजेत। मी ते पाहिलं विषय